पारंपरिक पद्धतीच्या गुळपापड्या बनवणार आहे माझी सासूबाई. कारण की मी तर आतापर्यंत बनवले नाही, पण त्या मला बनवून दाखवतात. आता पुष्कळ लोक हे बनवत नाही, पण हा खूप जुना पारंपरिक असा पदार्थ आहे. तर आज आपल्या आई बनवून दाखवणार आहे गुळाच्या पापड्या. हे पीठ गव्हाचं आहे. किती घेतलं आहे पीठ? 2 वाटे. 2 वाटे पीठ घेतलं. आता बघा याच्यासाठी लागणारं साहित्य. याच्यासाठी आपल्याला आपण हे आईनं आधीच गोड थंड पाण्यात विरघळून घेतलं आहे. आधीच टाकलं होतं थंड पाण्यात. आता हे विरघळलं. आता हे आपण छान असं पिठात काढून घेऊ. थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे गुळाचं. आणि याच्यात ओवा आणि हे गरम करून घेतलेलं तापवलेलं तूप याच्यात टाकायसाठी. आता आई घे टाका मिळवायचं. हे टाकता का थोडेसे आणि तूप पूर्ण टाकून देतो. असं आपण याच्यात गुळाच्या पाण्यातच तूप पण टाकून घेतलं. पांढरे तीळ पण याच्यात टाकत आहे, मिळवत आहे. 10 मिनिटासाठी आपल्याला हे डो नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि राहिलेलं पूर्ण पाणी आपण गुळाचं त्यामध्ये टाकून दिलं आहे. आता हे 10 मिनिटासाठी आपल्याला चांगली कणिक मळून घ्यायची आहे आणि झाकून ठेवायची आहे. आपला डो तयार झाला आहे. कणिक छान मळून घेतली आपण. खूप जास्त सैल पण नाही, एकदम अति कडक पण नाही, बस अशी मळून घ्यायची. 10 मिनिटं ठेवायची झाकून. तर बघा आपला असा डो तयार झाला. आता आई छान पुरी लाटून घेते आणि छोट्या छोट्या त्याच्या पुऱ्या करते. बस अशी ह्या टाईपची आपल्याला हे छोटीशी पोळी करून घ्यायची आहे. बस अशी जाड असली पाहिजे, त्यापेक्षा खूप जास्त जाड नाही आणि पतली पण नाही. तयार झाले आपल्या गुळपापड्या.